तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात आलं। आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्यात आलं। जयंत पाटलांच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। तर पडळकरांवर कारवाई करण्यासाठी मागणी देखील करण्यात आलेली आहे। पडळकर यांचं निलंबन करावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। तर गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुसंस्कृतपणाला काळीमा फासणारा हा गोपी पडळकर म्हणजे हा आताच नाही आधीपासूनही हा अशाच पद्धतीचा वैयक्तिकरित्या हा टीका करणारा माणूस, ज्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये याला विधान परिषदेवर घेतलं। असं वाटते की भाजपने याला अशाच पद्धतीचा नेते मंडळीचा काही त्याचा अपमान करावा याच्यासाठी त्याला ठेवलं का? भाजप याच्या विषयात का बोलत नाही? अशा पद्धतीची संस्कृती होती नाही आपली, आणि अशी संस्कृती आज केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।